रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईचा अभंग क्रमांक 12 हा पाहणार आहोत. संत जनाबाई या आपल्या अभंगामधून परमेश्वराची महती, भक्तीचे सामर्थ्य आणि धर्माचा विजय अत्यंत सोप्या भाषेत सांगतात. या अभंगात त्यांनी रामायणातील महत्त्वाच्या प्रसंगाचा उल्लेख करून भगवान रामाचे आदर्श चरित्र आणि धर्मरक्षणाची भावना स्पष्ट केली आहे. रावणाचा वध करून श्रीरामांनी सत्य, धर्म आणि न्यायाचा विजय मिळवला. सीतेची सुटका करून ते अयोध्येला परतले आणि त्यांच्या या महान कार्याची कीर्ती संपूर्ण रामायणात केलेली आहे. जनाबाई या अभंगातून सांगतात की देव सदैव सज्जनांचे रक्षण करतो आणि दुष्टांचा नाश करतो. तर चला अभंग पाहूया. मारोनिया त्या रावणा, राज्य दिदले बिभीषणा. सोडवुनी सीता सती, राम अयोध्येसी येती. ख्याती केली रामायणी, म्हणे नामे याची जनी. मारोनिया त्या रावणा, राज्य दिदले बिभीषणा. या ओळीत जनाबाई रामायणातील लंकेच्या युद्धाचा प्रसंग सांगतात. रावण हा अत्यंत बलवान, विद्वान पण अहंकारी आणि अधर्मी राजा होता. त्याने सतीचे अपहरण करून मोठा अन्याय केला होता. भगवान श्रीरामांनी धर्माचे रक्षण करण्यासाठी रावणाशी युद्ध केले आणि त्यांचा वध केला. मारोनिया त्या रावणा म्हणजे श्रीरामांनी त्या दुष्ट रावणाचा नाश केला. येथे फक्त एका व्यक्तीचा वध असा अर्थ नाही, तर अहंकार, अन्याय, अधर्म आणि दुष्ट प्रवृत्तीचा अंत असा व्यापक अर्थ आहे. राज्य दिदले बिभीषणा म्हणजे रावणाचा भाऊ बिभीषण हा धर्मप्रिय, सज्जन आणि श्रीरामचा भक्त होता. त्याने रावणाला योग्य मार्ग सांगण्याचा प्रयत्न केला, पण रावणाने त्याचे ऐकले नाही. शेवटी बिभीषणाने सत्याचीच बाजू घेतली. श्रीरामांनी रावणाचा वध केल्यानंतर लंकेचे राज्य बिभीषणाला दिले होते. यातून संत जनाबाई सांगतात की जो सत्य, धर्म आणि भक्तीची बाजू घेतो त्याला शेवटी यश आणि सन्मान नक्कीच मिळतो. देव दुष्टांचा नाश करतो आणि सज्जनांना उंच स्थान देतो. सोडूनी सीता सती, राम अयोध्येसी येती. या ओळीत सीतेची सुटका आणि रामाच्या अयोध्येला परतण्याचा प्रसंग वर्णिला आहे. सीता सती म्हणजे पवित्र, पतिव्रता आणि आदर्श स्त्री असलेली माता सीता. रावणाने तिला बंदी बनवून लंकेत नेले होते. श्रीरामांनी मोठे युद्ध करून सीतेची सुटका केली होती. सोडूनी सीता सती याचा अर्थ श्रीरामांनी सीतेला अन्यायाच्या कैदेतून मुक्त केले होते. यामध्ये एक आध्यात्मिक अर्थही आहे. सीता म्हणजे पवित्र आत्मा आणि रावण म्हणजे वाईट प्रवृत्ती. भगवान भक्ताला दुःख, संकट आणि मोह यांच्या बंधनातून मुक्त करतात. राम अयोध्येसी येती म्हणजे 14 वर्षाचा वनवास संपवून श्रीराम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परत आले. अयोध्येतील लोकांनी त्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. हा प्रसंग विजय, आनंद आणि धर्माचा पुनर्स्थापनेचे प्रतीक आहे. यातून जनाबाई सांगतात की संकट कितीही मोठे असले तरी शेवटी सत्य आणि धर्माचाच विजय होतो. भक्ताने धैर्य आणि श्रद्धा ठेवली तर देव त्याला दुःखातून बाहेर काढतो. ख्याती केली रामायणी, म्हणे नाम याची जनी. या ओळीत जनाबाई रामायणाच्या महत्त्वाचा उल्लेख करतात. ख्याती केली रामायणी म्हणजे श्रीरामाच्या कार्याची, त्यांच्या आदर्शाची, जीवनाची आणि धर्मरक्षणाची कीर्ती संपूर्ण रामायणात वर्णनी केली आहे. रामायण हा केवळ एक ग्रंथ नाही, तर आदर्श जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा महाग्रंथ आहे.
रामाचे सत्य, कर्तव्यनिष्ठा, प्रेम, त्याग, भक्तवत्सल्य आणि न्यायप्रियता याचे वर्णन रामायणात अत्यंत सुंदर रीतीने केले आहे. त्यामुळे श्रीरामाचे नाव आजही संपूर्ण जगात आदराने घेतले जाते. म्हणे नामयाची जनी म्हणजे संत नामदेव महाराजांच्या दासी जनाबाई असे म्हणतात. जनाबाई स्वतःला नम्रपणे नामयाची जनी म्हणतात. यात त्यांची भक्ती, विनम्रता आणि संत नामदेवावरील श्रद्धा दिसून येते. देव नेहमी धर्म आणि सत्याचीच बाजू घेतो. अहंकार आणि अन्यायाचा शेवटी नाश होतोच. भक्ती, सत्य आणि सदाचार याचा विजय निश्चित आहे. संकटामध्ये धैर्य आणि श्रद्धा ठेवावी. रामायण हे आदर्श जीवनाचे मार्गदर्शन करणारे महान ग्रंथ आहे. सज्जन व्यक्तीला देव नेहमी योग्य स्थान देतो. जनाबाईच्या या अभंगात अत्यंत सोपा असला तरी त्यामध्ये रामायणाचा संपूर्ण सार दडलेला आहे. श्रीरामांनी रावणाचा वध करून अधर्माचा नाश केला, सीतेची सुटका करून धर्माचे रक्षण केले आणि विभीषणाला राज्य देऊन सज्जनतेचा सन्मान केला. जनाबाई या प्रसंगातून सांगतात की देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांचे रक्षण होते आणि सत्याचा विजय नेहमीच होतो. रामायणातील हे आदर्श प्रसंग आजही प्रत्येकाला योग्य मार्गाने जगण्याची प्रेरणा देतात. रामकृष्ण हरी.